विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं वजन कमी व्हावं यासाठी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता हा निर्णयच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मागे घेण्यात आला। आता पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया गेल्याची माहितीही समोर आली आहे। या निर्णयाचा फारसा फायदा होत नसल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वह्यांची पानं न जोडता पुस्तकं वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। पूर्वीच्या निर्णयामुळे 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांना वह्यांची पानं जोडण्यात आली होती, त्यामुळे अतिरिक्त खर्च आला आणि सरकारवर आर्थिक भार पडला होता। वर्गपाठ जो दिला जातो तो वर्गपाठ सुद्धा त्यामध्ये पूर्ण होऊ शकत नव्हता। गृहपाठाचे प्रश्न जितके दिवस प्रत्येक दिवशी जर समजा दिल्या गेले तर त्याची नोंदसुद्धा त्याच्यामध्ये धड घेता येत नव्हती। म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्याचं फक्त उपयोग शेळीचा शेपूट यासारखं ती परिस्थिती त्यावेळेला होती। ज्याचा उपयोगच झाला नाही तो प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला। हे सरकार डोकं न लावता निर्णय घेत आलेला आहे। आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात तेच केलं, आता सुद्धा तेच करत आहेत। सीबीएसईचा सिलेबस हा आपण स्वीकारत आहोत। आमचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत, सगळ्यांना तुम्ही एकत्रित बसवा आणि आपलं स्टेट बोर्ड हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत हे सेंट्रल बोर्डापेक्षा कसं चांगलं होईल याचा एक विचार सरकारने तिथं करायला पाहिजे होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।